हॅलो नमस्कार. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज पावभाजी करणार आहे. आणखी कशी करते, काय काय भाजी टाकते ते आता तुम्ही बघणार आहे. बघा, मी टमाटर घेतलेले आहे 3 मोठे आकाराचे, त्याला बारीक कापून घेतलेले आहे. गोबी घेतलेली आहे, त्याला बारीक कापून घेतलेली आहे. बीट घेतलेला आहे 1 मोठा साईजचा, त्याला बारीक कापून घेतले. आणखी गाजर घेतलेले आहे, त्याला बारीक कापून घेतले. आणखी मटर घेतलेला आहे 1 वाटी मटर. त्याच्यानंतर आपल्याला एकदम सोपी पद्धतीने एकदम चटपटी आणखी छान रेस्टॉरंटसारखी पावभाजी आपण घरीच करणार आहे. सगळ्यात आधी ह्या सर्व भाज्याला आपल्याला उकळून घ्यायचे आहे. बघा, मी कुकर घेतलेला आहे. सर्व भाजीला आपण कुकरमध्ये टाकून द्यायचे आहे. बघा, मी पूर्ण भाज्या कुकरमध्ये टाकलेल्या आहे. बीट याच्यासाठी टाकली कारण की पावभाजीला छान कलर येतात, आणखी खायला पण छान लागतात. आता बघा, कुकरमध्ये पूर्ण भाज्या टाकून दिलेल्या आहे. आता याच्यात आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचे आहे. त्याच्यानंतर कुकर लावून गॅसवरती 4 ते 5 शिट्या द्यायच्या आहे आणि सोडून द्यायचे आहे. बघा, मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं. बघा, मी गॅसवरती ठेवलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर बघा, आता याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 शिट्या होऊ द्यायच्या आहे. बघा, आपली भाज्या शिजलेल्या आहे. आता याला बारीक करून घ्यायचं. 5 शिटी दिलेली आहे, छान शिजलेली आहे. आता याला बारीक करून घ्यायचं आहे. बघा, मी बारीक करून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण भाज्या बारीक करून घ्यायच्या आहे. केलं. बघा, भाजी बारीक झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, मी 2 कांदे घेतलेले होते मोठ्या आकाराचे, त्याला बारीक करून टाकलेले आहे. बारीक कापून घ्यायचे आहे. बघा, मी कढई मांडलेली आहे. त्याच्यात मी 1 चम्मच बटर टाकत आहे. पावभाजी बटर करायची आहे. आणखी तेल टाकून घ्यायचे आहे. कढई छान गरम झालेली आहे. आता मी तेल टाकणार आहे. बघा, मी तेल टाकलेलं आहे. 2 मोठे चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जिरा 1 छोटा चम्मच. जिरा टाकल्यानंतर कांदे कापलेले आहे ते टाकून द्यायचे आहे. याला खालवरती करून घ्यायचे आहे. कांद्याला मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे आहे. याला खालवरती करू द्यायचे आणि कांद्याला छान चिमू द्यायचे. आणखी छान ब्राऊन कलर येऊ द्यायचे आहे, कारण की कांद्याचा टेस्ट निघून जातात. कांद्याचा टेस्ट नाही पावभाजीत लागणार नाही. त्याला होऊ द्यायचे छान तेलातच. बघा, कांद्याचा ब्राऊन कलर आलेला आहे. अशा प्रकारे कांदे होऊ द्यायचे. आता मसाला टाकणार आहे आपण. कांदे झालेले आहे. आता मी लाल मिरची पावडर टाकणार आहे 1.5 चम्मच. त्याच्यानंतर काळा मसाला अर्धा चम्मच. हळद पावडर अर्धा चम्मचला कमी. त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ, चवीनुसार मीठ. सर्व मसाले टाकल्यानंतर सगळ्यात आखरीला पावभाजी मसाला टाकून घ्यायचे आहे. मी 1 पॉकेट टाकणार आहे. याला मिक्स करून घ्यायचे आहे. मग आपले मसाले झालेले आहे. अशा प्रकारे पावभाजीचा मसाला करायचा. त्याच्यानंतर भाज्या आपण उकडलेले होते ते मसाल्यात टाकून द्यायचे आहे. बघा, मसाल्यात भाज्या टाकलेले आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, पूर्णपणे मिक्स झालेले आहे. आता याला मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे आणि झाकून ठेवून द्यायचे आहे 1 मिनिट. याला अदामदा परतून घ्यायचं आहे. बघा, किती छान कलर आलेला आहे पावभाजीच्या. याला 1 ते 2 मिनटं कमी गॅसवरती होऊ द्यायचे आहे, कारण की मसाल्यात आपल्या भाज्या छान शिजलेले पाहिजे. बघा, आपली पावभाजी झालेली आहे. तर तवा मांडलेला आहे.
आता पाव आपल्याला गरम करायचे आहे बटर टाकून. बघा बटर पावभाजी याला झाकून ठेवून द्यायचं. बघा मी तव्यावर बटर टाकलेली आहे. आणखी मी पाव घेतलेले आहे, याला चाकूने कट केलेले आहे. त्याच्यानंतर याला गरम करून घ्यायचे आहे. मी 2-3 पाव असेच कट केलेले आहे. याला आलटून पलटून पावला छान कडक होऊ द्यायचे आहे. बघा आणखी याला पलटून घ्यायचे आहे, कडक होऊ द्यायचे आहे पावला. बघा पाव तर तयार आहे, झालेले आहे. आता भाजी काढणार आहे. बघा बटर टाकलेलं होतं, त्याच्यात छान मिक्स झालेलं आहे बटर. एका प्लेटमध्ये मी काढलेलं आहे. त्याच्यानंतर मी बटर टाकणार आहे पावभाजीत. बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे पावभाजी करायची. छान हॉटेलसारखा टेस्ट आपण घरीच करू शकते. एकदा करून बघा, खरंच खूप छान चटपटी झालेली आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा. ओके बाय.